कराड पोलिसांनी 19 जूनला करमाळ्याच्या रोहिदास जाधव याला दरोड्याच्या संशयावरून ताब्यात घेतलं आणि पोलीस कोठडीमध्ये पोलिसांच्या मारहाणीत रावसाहेब याचा मृत्यू झाला। या घटनेची सर्वप्रथम बातमी आयबीएन लोकमतनं दाखवली आणि कराड पोलीस ठाण्यातल्या दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली। आरोपी पोलीस निरीक्षक विकास धस, सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत कांकडकी आणि 10 पोलीस कॉन्स्टेबल यांच्यावर 302 चा गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्हा दाखल झाल्यापासून कालपर्यंत हे सगळे 12 जण पोलीस आरोपी फरार होते। काल सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत कांकडकी आणि 9 कॉन्स्टेबल शरणेत कराड न्यायालयात हजर झाले आणि त्यानंतर न्यायालयानं त्यांना 31 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। कोठडी मृत्यू प्रकरणातील गुन्हा दाखल होता। सदरचा गुन्हा 18/6/2016 रोजी दाखल होता। त्यामध्ये एकूण 12 आरोपी होते। त्यातील 10 आरोपींनी आज रोजी कराड न्यायालयात सरेंडर केलेले हायकोर्टाच्या आदेशांप्रमाणे। सदर आरोपींना CIDने ताब्यात घेतलेले आहे आणि त्यांना 31 तारखेपर्यंत पोलीस कोठडी रिमांड मिळालेली आहे। धस साहेबांचा अटकपूर्व जामीन कोर्टातून रिजेक्ट झालेला आहे। दुसऱ्या वेळा हायकोर्टातून ते अद्यापही मिळून आलेले, त्यांचा शोध घेत आहोत। बंगलोर महामार्गावर कराड जवळ खासगी ट्रॅव्हल्समध्ये बसलेल्या अंगडियाचे 2.5 किलो सोनं आणि 2.5 लाख रुपयाचा जवळपास 78 लाख रुपयांचा माल लंपास झाला होता। यात कराड गुन्हे अन्वेषण विभागानं सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा इथल्या 2 संशयितांना ताब्यात घेतलं। मात्र याबाबतची नोंद पोलीस डायरीमध्ये केली गेली नाही। दरम्यानच्या काळात रावसाहेब जाधव याला पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन जबर मारहाण केली। ही मारहाण एवढी जबर होती की यामध्ये रावसाहेब जाधव याचा मृत्यू झाला। रावसाहेब जाधव याच्याबरोबर त्याचा मेहुणा अनिल डिगुळे यालाही पोलिसांनी जबर मारहाण केली। रावसाहेबच्या मृत्यूनंतर त्याच्या नातेवाईकांनी कराड पोलीस ठाण्याबाहेर निदर्शनही केली। कांकडकी, जाधव, क्षीरसागर, कोळी, माने इत्यादी होते आणि त्यावेळेस त्यांनी आम्हाला गाडीत बसवलं। गाडीत बसून चला म्हटले काम आहे तुमच्याकडे। आमची गाडी मोटरसायकल त्यांनी स्विफ्टचा ड्रायव्हर त्या गाडी त्यांनी आणली। गाडी त्यांनी गुटिया गावातून आम्हाला बाहेर केम रोडला पकडले। फरार सर्व आरोपी पोलिसांनी अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र त्यात त्यांना यश आलं नाही आणि काल कोर्टात हजर झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे। त्यामुळे कायद्याच्या कचाड्यातून कोणीही सुटू शकत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय। तुषार तपासे, आयबीएन लोकमत, सातारा।